देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडती मना देवा पूर्वावी वासना हरिजनास भेटी हरिजनासी भेटी नये अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वसना कामनी जिने भले संत संवस्तने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वसना
देववशे चित्ती देववशे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्राप्त करते. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला बरोबर संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभूतीचा विषय सांगतो आणि स्वतःला काय पाहिजे, कशामध्ये जनाचं हित आहे, जनाचं म्हणण्यापेक्षा आपलं कशात कल्याण आहे याच्यामधून आपल्याला जगद्गुरु तुकोबाई मार्गदर्शन करणार आहे. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम वेन्वातीतं गगन सदृशं सर्वमशाधिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं प्रवादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती दया माझी देववशी चित्ती त्याची घडावी संगती ऐशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रसंगी आज मोजा खडगा खरंच आता अखंडाचं कौतुक करायसारखं झालं बरं का. खूप वेळा बरेच वेळा शिवाजी मी गेला या गावाला, पण आता मी एक बार ह्या सगळ्या गावकऱ्याचा एक बार दंडवत घेतो कारण का कार्यक्रम होता नाही. खरंच वर्णन करायसारखं नाही. परिवर्तन कसं वर्णन होत नाही, पण काही लोकांनी ध्यान घेतलं तर होते असं आहे. आणि याच्यात जेवढं करताना बाकी कशातच नाही. बोलले किती बोलणार आपलं घर कुठं आहे, मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. आपलं घर कुठं काहीही तुमचं
तुमच्या संगती येणार नाही जेवढा सत्संग करतात आणि जेवढा ह्या कार्यामध्ये वाहून घेतात त्याच्याशिवाय दुसरं तुमच्या पदरात काम नाही. कोणी नावं ठेवली तरी ऐकून घेत राहील. याच्याविषयी प्रेम, श्रद्धा, विश्वास, कारण का जीवनात कल्याण करून घ्यायचं असेल तर हेच करावं, बाकी काही करू नये. आता वाद्य बी कसं आहे बरं का, सिस्टीम तर त्याच्यापेक्षा पुढे आहे. तुका म्हणे तेथे काय नाही वाचायचं, काही म्हणा नाही, फक्त महाराज तेवढा बोला होय. सर्व तयार आहे. असो आता मला काय त्या महाराजांची काही परिचय कळले. देशमुख आहेत सर, कुठले धोषणीकर. वा वा वा, छान वाटत. पहिलीच वेळ गाडी बर का. तुम्हाला मी प्रणाम. आणि आमच्या गुरुजीला तर काय बोलायचं का म्हणतो, गुरुजीची आमची ओळख आहे बर का. ते एक माऊली दुसरी दिसतात बरं का, नवीन ते पण धोषणीकर द्यायचं. आमचे लक्ष्मण महाराज आहेत, ज्ञानोबा पाटील आमची सवंगडीत आहेत, सोबतच राहतात. तिकडे मोहन महाराज आहेत, श्रीपद महाराज आहेत, आमचे पिराजी महाराज आहेत, विष्णू महाराज आहेत, राम महाराज आहेत, आणि संभाजी पाटील हातचे तर आहेतच, ते बी आमचे सवंगडीत आहेत. तिकडे गणा महाराज आणि आमचे वरिष्ठ माऊली. आता एवढा समुदाय जमलाय, सगळी लोक चांगले. आता मलाच कसं काय होते की आता ती तुमची कृपा जर झाली तर कीर्तन होईल विठ्ठल. पण कीर्तन होईल म्हणजे होईल, कारण का होईल, मलाच प्रेम आहे. मला प्रेम उत्पन्न झाला म्हणजे माझ्या अंतःकरणात परमात्माला आहे. आजची कितव्या दिवसाची सेवा आहे? 6वा दिवस. 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आता मला ते दिले पण मला चष्मा नाही, इथला म्हणून मी त्याला हातच लावला बर का. माझ्या वाट्याला ही सेवा आली. सेवा जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग आहे आणि तुकोबरायाच्या वाङ्मयाचा विचार करणं साध्या सोप्याचं काम नाही. जगद्गुरु तुकोबरायाच्या वाङ्मयाचा विचार करणं एवढं सोपं नाही. जगद्गुरु तुकोबरायाचं वाङ्मय सागरासारखं आहे. सांगायचं ठरलं तर जसं मुंगीने साखराच्या पोत्याला खायचं ठरवलं, किती दिवसांनी संपेल? संपूच शकत नाही. तसं जगद्गुरु तुकोबरायाचं वाङ्मय पोथ्यासारखं आहे, सागरासारखं आहे. मी माझ्यासारख्या चिमुकल्याच्या तोंडाने ते वर्णन करणं होणार नाही आणि ते शक्य सुद्धा नाही. तरी पण माझ्या श्रीगुरूची कृपा, माझ्या श्रीगुरूंनी जशी बुद्धी दिली आणि मी तसा बोलण्याचा प्रयत्न करेन, पण मी सांगू शकत नाही. मला आत्ताच सांगा किती वेळ आहे? आता किती वाजले?
पावणे 10 म्हणजे पाऊण तास. चला. तुम्हारे महाराज की जय. विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताकडे विनंती करतात. बस खूप गोड अभंग आहे, विषय पण सुंदर आहे, फक्त मन लावून ऐकायचं काम करा. कारण का माझे कीर्तन मी अभंगाला सोडून जाणार नाही. आणि हा जो मळ्यावर बसून पूर्वीचे लोक पाकळा हलवले ते कसलं मला जमत कसलं जमणारच. सोनाराच्या लेकरांनी काही काही सोनाराच्या लेकरांनी काय धंदा करावा, खडे खोडीत बसावं. तसं श्रीगुरूचा पुत्र साधूच अंकित असलेला साधक श्रीगुरु बद्दल साधू बद्दल जीवाचं कल्याण कशाकडे याच्याबद्दल सांगावं त्याला महाराज. आता मला काही सासूच्या सुनाच्या त्या काही गप्पा येणार आणि म्हणूनच माझं कीर्तन आवडलं आहे अभंगाच्या माध्यमात. पण खरं का जागे त्यांच्या वंशात तेव्हा कळतं, त्याच्या वंशाला गेल्याच्या नंतर हा विषय कळतो. आणि याच्यासाठीच आपण आलो, पण आपण कोणाच्या तर संगतीने भरकटलो. विठ्ठल. महाराज जगद्गुरु तुकोबराय देवाला प्रश्न करतात, साधूचा इतका अधिकार आहे महाराज. बरं, साधू जगतामध्ये काही श्रेष्ठ असेल तर एक साधू शिवाय कोणीही श्रेष्ठ. साधू थोर
जाना साधू थोर जाना त्याला तिरुपती बरं का. दुरुक्ती कशाला म्हणा, तिरुक्ती कशाला म्हणा, चतुर्थी कशाला म्हणा, हे अजून महाराजांना सांगणार. पण एवढा मोठा एक तर मला सवय नाही प्रमाण डावळायची, पण आपल्याला वेळ नाही, कसं करू. आणि हा प्रमाण एवढं मोठं आहे की त्यात 15 मिनिटं घेतो. खरंचा साधू थोर जाना नंबर 1, साधू थोर जाना नंबर 2 आणि साधू थोर जाना तिरुक्ती. पण साधू तिरुक्तीचं कारण काय, तिरुक्तीचं कर्तव्य काय, तिरुक्ती म्हणजे नेमकं काय, खूप मोठा विषय आलाय. आणि आता काय करू मला हे सुद्धा नाही. तर जाता जाता थोडक्यात सांगून जातो. साधू साधूला जागवतो नंबर 1 साधू थोर जाना. साधू जगाला जागवतो नंबर 2 साधू थोर जाना. आणि साधू देवाला जागवतो नंबर 3 साधू थोर जाना. मला ते डावलून जाता येईना बरं वाटत नाही बरं का. कारण का साधू साधूला जागवतात. उठा साधू संत जगाला जागवतात. साधू साधूला जागवतात. उठा साधू संत साधा पुलिस काय घालर रे मोद काय घालर रे साधू साधूला जागवतात. नंबर 1 साधू जगाला जागवतात. उठा जागे
जागी वाऱ्याचा नंबर गवत साधू जीवाला जागवतात उठा जागी वाऱ्याचा स्मरण करा पंढरीचा भावी चरणी ठेवा माता सुखी व्यथा जन्माचा नंबर 3 साधू देवाला जागवतात उठा पांडुरंगा तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल तर परमान म्हणून बरं का आणि परमानावर चलायचं तुमच्या वेळेला का तर का मला आदत आहे बरं का प्रमाण डावलायचं नाही प्रमाण डावलायचं नाही असं नाही प्रमाणाची किती खोली आहे कोण्या रूपातलं प्रमाण आहे कशा स्थितीतलं प्रमाण आहे आणि तो प्रमाण काय सांगतो हे कळलं तरच कीर्तन नाही तर काय नाही हो म्हणून या जगतामध्ये साधूच कृष्ण आहे बाबा साधू श्रेष्ठ आहे साधूशिवाय या जगतामध्ये काही नाही म्हणून साधू थोरदा साधू थोरदा ना देवामध्ये साधू थोर आहे आणि मग संगत कोणाची पाहिजे कोणाच्या संगतीत जावं बिघडता कोणाच्या संगतीत संतांच्या का सहिता करणे साधू संगती मी काय सांगू कीर्तन ऐकायचं का प्रमाण म्हणायचं विठला विठला महाराज काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराया पंढरपूरला आले बरं का पंढरीश परमात्म्याला पाहिले महाद्वारात आले आणि महाद्वारात आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला पाहिले भगवान परमात्म्याला पाहिल्या बरोबर जगद्गुरु तुकोबारायाचे नेत्र पाहिले तर का असा हा परमात्मा विटेवर उभा आहे आणि ते डोळ्याने पाहतात भगवान परमात्म्याला पाहतल्या बरोबर महाराजांची स्थिती झाली कुणाची तुकोबारायाची कंठी प्रेमताची हृदय प्रगती नामरो इतका आनंद तुकोबारायाला झाला खरे तुकोबाराय म्हणतात जन्म आले त्याचे आज खरं माझं फळ झालं नाहीतर आजी माझी तुम्ही कोणी
बहुत दिवसाचे साकडे कोंढाटले पुढे परब्रह्म सावळे. त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराया प्रेमाच्या घरामध्ये ढसा प्रेम अनावर झालं. रडणं म्हणजे काय? आपण कुठं रडतो? कुठं रडतो? आपलं खरं रडणं कुठं? पण तुकोबरायाच्या वेळेला देवाला पाहिले आणि तुकोबराया देवाला पाहिल्याबरोबर इतका आनंद झाला. आनंदामध्ये तुकोबराया देहभान विसरून गेले. त्या प्रभूकडे पाहत राहिले. पाहता पाहता देवाची दृष्टी तुकोबरायाकडे. देव तुकोबरायाकडे पाहतात. देवाला अनावर स्थिती झाली. देवांना ठवी देव कोण, भक्तांना ठवी भक्त कोण. दोन्हीची गंमत कशी झाली? देव भक्त दोन्ही एक जसं मीठ आणि पाणी. मीठात पाण्यात मीठ गेल्याच्या नंतर काय राहते? काय उरत? मीठ उरत का पाणी उरत? पाणी उरत. पहिलं पाणी होतं का मीठ होतं? पहिलं मीठ होतं आणि पाण्यात गेल्यावर काय झालं? मुळात काय होतं? पाणी. तसं तुकोबराया कोण होते? मुळात मुळात कोण होते? मग देव पाहया तेथे जगद्गुरु तुकोबराया देवाकडे आले. देवाला पाहता 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 न पुढे अशी परिस्थिती झाली. मी तर म्हणतो देव वेळा झाला. अनेक वेळा तुकोबराया आले. तुकाराम महाराजांकडे देव पाहिला. तुकाराम महाराज कधी देवाकडे पाहिलं नाही. देवाकडे पाहिलंच नाही. बरं का बरं? साधूचं खरं वास्तव्य कुठं आहे? साधूचं वास्तव्य खरं कुठं आहे? देवापाशी का देवाच्या चरणापाशी? चरण म्हणजे काय? देवाचे नक्की
अर्धा तास झाला. आता भरावं कसं? एक आता कोटे आता काय म्हणजे आता कोटे कोटे आता धावे मन आता कोटे धावे का तुमचे चरण देखील या तुमचे चरण आता कोटे धावे. याला अन्वय बर का कीर्तनात अन्वय आता काय म्हणजे आता आतापर्यंत नाही आता आता कोटे इतक्या दिवस मन भटकत राहिलं फिरत राहिलं फिरणार मन एक बार साधूच्या श्रीगुरूच्या किंवा भगवंताच्या चरणापाशी गेलं ना ते काय म्हणतात आता कोटे तुमचे चरण देखील तुमचे चरण नाम स्वरूप आहे. पाय नाही बरं का आता पाय घेऊन बस चरण नाम स्वरूप देवा तुझ्या स्वरूपाला मी एक झालो. आता माझं मन राहिलं नाही. माझं मन काय राहिलं नाही. जशी गंगा सागराला मिळते लक्षात घेऊन ऐका. जशी गंगा सागराला मिळते सागराला मिळाल्याच्या नंतर गंगा गंगा नाही सागर तसं मन श्रीगुरूच्या साधूच्या भगवंताच्या चरणाजवळ गेलं की मन राहत नाही. आता कोटे धावे आता म्हणलो हा खड्डा मोठा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तिकडे निघू नका मला आपण सोडायचं आहे. महाराज काय म्हणतात आता आता कुठे आता कुठेही धावायचं नाही कारण का त्या गंगेला धावणं संपलेलं आहे. कारण का आता धावून कुठं धावणार आहे. धावण्याचा विषय समुद्र आहे तसा मनाचा विषय ब्रह्म आहे. मनाचा विषय मन राहिलं नाही. आता कोटी धावे मन माझं मन आता कोटी धावत नाही कारण का धावण्याची त्याला प्रवृत्ती राहिली आणि तो आता धावू शकत नाही. जशी गंगा समुद्रापर्यंत धावते समुद्राच्या पुढे ती समुद्र रूप होते तसं मन एक बार श्रीगुरूच्या चरणापाशी गेला देवाच्या चरणापाशी गेलो तो काय होतो त्याच्या मनाची धाव संपते आणि ते मन स्थिर होतो. आता कोटी धावे मन तुमचे चरण देखील का भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंद. आता काय झाला आनंद झाला. कशाचा आनंद झाला. ज्या सुखासाठी ज्या खटपटी चालू आहे आणि तेच सुख प्राप्त झालं आणि म्हणून आता माझं मन धावत नाही. धावणार मन काय करावं मना ते कुठे मनाचे ते धावले राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी मना तेथे धावले म्हणा तेथे धावले की जिथे ब्रह्मरूप आहे जिथे ब्रह्मस्वरूप परमात्मा आहे आणि तिथे धावले. सदा
तरी बाजू घ्यायला कीर्तन ऐकायचं असलं तर मग काय खरं नाही. मी तुम्हाला सोडणार नाही नंतर. मागून म्हणाल 11च्या नंतर शाळा ठेवायची नाही भोईला. हा सोंग करायचं नाही. विठ्ठल ह्याचा अभंगावर इथंच उभा राहून 3 दिवस कीर्तन केलं. ह्याच अभंगावर 3 दिवस आणि एकही प्रमाण घेणार नाही. हे विषय दुसरा असतो. 3 दिवस एकही विषय तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. रोज नवीन भेटणार. कारण का तसं फॅक्टरीज कशी आहे, श्रीगुरूची कृपा कशी आहे. कारण का माझ्या हृदय सद्गुरू हृदयात स्थापित झालेला प्रकाश तिथे काय कमी आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक अजून विनंती करू आणि त्या विनंतीला मान द्यावा ही एवढी माझी अपेक्षा आहे. जगद्गुरु तुकोबराय देवाला पाहतात आणि ज्या वेळेला देव परमात्मा तुकोबरायकडे पाहिला काही सांगावं महाराज सिंहासनावर उडी टाकली. कारण का तुकोबरायचं इतकं मोठं अनेक जन्माचं ओझ होतं, अनेक वाऱ्या केलेलं ओझ होतं. आणि तुकाराम महाराज पाहिले देव सिंहासनावरून खाली उतरले, कमराचा शेला काढला, गुडघ्यावर उभा राहिले हात जोडून. काय अधिकार त्या तुकोबरायचा असेल. देव ज्याच्या पुढे हात जोडून उभा राहतो त्याला साधू. तुकोबरायला म्हणतात देव तुकोबराया आज मी लय प्रसन्न झालो बघा. काहीतरी तुम्ही माझ्याकडून मागावा अशी माझी इच्छा आहे. दोन्ही पायावर अशू उभा राहिले आणि देव विनंती करतात तुकोबरायला. काय अधिकार तुकोबरायचा. देवा 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 उठा 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 उठा. तुम्ही हात जोडावं आणि आम्ही तुम्हाला मागावं हे चुकीचं आहे. देवा उठा. असे उभा राहिले हात जोडून. कोण ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा असा हा परमात्मा जगद्गुरु तुकोबरायच्या उभा राहिले आणि तुकोबरायला म्हणतात देवा तुकोबराय आज मी प्रसन्न झालो काहीतरी मागा. तुकोबराय म्हणजे देवा मागा म्हणण्याच्या पेक्षा तुम्ही हात जोडून उभा राहण्याचं काही कारण नाही. तुम्हाला माहित नाही ना आमच्या परंपरेमध्ये आमची कशी रीत आहे हो. काय मागणे भावचे तुकाराम महाराज म्हणतात देवाला देवा आमच्या वंशानच केलं नाही. आम्हाला काय उचित काम उचित काय सांगितलं महाराज. उचित काम उचित. आमच्या परंपरेत तसं नाही. आमच्या वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत आहे कधीच मागितलं नाही कोणाला आणि मी सुद्धा तेव्हा तुमच्याकडे काही मागत नाही. काय तुकोबर आहे असं कसं बोलतो. तुम्ही परंपरा सांगते बरोबर आहे. मग तुमचेच भाऊ तुमच्या परंपरेची नव्हतं. तुमचे धाकले बंधू काय म्हणतात काय का पुरावा. त्यांचेच धाकले बंधू काय म्हणतात करो प्रेम घाले हृदया अनुदान मागाया थोर करो
तुमची परंपरा सांगतात मी, पण तुमचे धाकले बंधू काय करतात? करोनी उचित, मग तुम्ही अनुचित म्हणता आणि तुमचे बंधू उचित म्हणतात. नेमकं काय करायचं? तो मी चतुर आहे, चतुराचर शिरोमणी. तुम्ही काय म्हणता महाराज? परंपरा सांगायला निघाले, तुमचे बंधू धाकले काय म्हणतात? तेव्हा त्यांनी मागितलं असेल, पण काय मागितलं? प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली करुणी उचित, उचित करुणी आलो दान. दान मागितलं पण तुझ्या प्रेम सुखाचं मागितलं. आमची परंपरा तशी नाही देवा. मग काहीतरी माग. तेव्हा मी मागतो, उठा, पण असा हात जोडून खाली बसतो नका. कारण कोण आहे? आमदार नाही. हात जोडून उभारलेला कोण होता? अरे या ब्रह्मांडाचा अधिपती परमात्मा होता. तुकोबऱ्याच्या पुढे धरून उभा राहिले आणि तुकोबराय म्हणतात, देवा तुमच्या मागणी खातर काय करतो मी तुमच्याकडे मागतो. पण मी जे मागतो ते तुम्ही एवढं सोडून काही बी मागा असं म्हणायचं. काय म्हणतो किती नाही सर त्याच्याकडे ते बोललं त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. काय म्हणले? काय करा? मी काय करतो? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी मागतो ठीक आहे, पण तुम्ही काय करा? मी मागणार म्हणल्याच्या नंतर इतका आनंद देवाला झाला आणि देव तर उड्या मारू लागले, देव नाचू लागले. तो खूप आहे मागणार, तो खूप आहे मागणार. आता मग देवाने म्हणले, तुकाराम महाराज मागाव लवकर. पळशी गाई वागा वागा, पळशी गाई वागा वागा. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणाचे काही मागा मागा हेची दे गा पांडुरंगा. पांडुरंगा मी मागतो, पण माझी एक आठ आहे बर का. मी मागतो, मागण्याबद्दल काय नाही, तुम्ही म्हणते मागा मागा. मागतो पण माझी एक आठ आहे. अहो एक काय तुमच्या 1000 अटी मंजूर आहे. देणारा कोण आहे? 1000 अटी तुमच्या मान्य होतील, पण फक्त तुम्ही मागू. तुकाराम महाराजाला देव म्हणतात, तुम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्याच्या घराला काढी लवकर. देव म्हणले, तुम्हाला लई जणांनी त्रास दिला त्यांच्या घराला काढी लवकर. अहो काय देवा, आम्ही कोण्या परंपरेले? आम्ही काळी लावण्याच्या परंपरेतले नाही तर आम्ही कोण्या परंपरेतले सांगू? जे खळाची व्यंकटे चाललो
तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परी पडो मैत्री आणि त्या परंपरेतले देवा आम्ही काडी लावायच्या परंपरेतले येऊ का? नाही 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 तसं काही बोलू नका. मग काय मागता? मागा मागतो थोडं थांबा, गडबड करू नका. पण मी काय सांगतो आधी ध्यानात ठेवा बरं का. मी सांगलेलं जर तुम्ही नाही म्हणले तर वचन न मोडी वचन मोडायला जमलं बरं का. मी जे बोलणार नाही ते तुम्ही द्यावं लागतं आणि नाही दिलं तर वचन मोडीची आधम वचन आधम होऊ शकतं बरं का देवाचं. मी सांगतो ते आहे का. मग तुकाराम महाराज म्हणतात मला काय द्या, मला बाकी काहीही लागत नाही बरं का. मला एक लागतं तेवढं तुम्हाला द्यावं लागतं. पुन्हा बोलायचं नाही. या स्टॅम्पवर सही करा. कोण्या स्टॅम्पवर? तुम्ही करारनामा कशावर करून घेता? बोंडच्या कागदावर तुम्ही काय करा, तयारी करा. परत बदलणार नाही. असं देवाला कबूल केले आणि कबूल केल्याच्या नंतर देवापुढे मागणी टाकली. अशी मागणी टाकली या जगतामध्ये जगावं तर कशासाठी जगावं, जगावं तर कशासाठी जगावं आणि का जगावं, जगण्याचं काय कारण आहे याच्यासाठी तुकाराम महाराज. मी मागून पुढे येणार आहे बरं का, खालून वर आहे माझा भाऊ. कसं आहे? जगावं कशासाठी जगावं, जगण्याचा खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं. कसं वाटतं? जगण्यासाठी खावं आणि खाण्यासाठी. जगण्यासाठी का खाण्यासाठी? कसं करावं तुम्ही करता. महाराज म्हणले तसं नाही, जगण्यासाठीच खरं. जगावं कशासाठी? त्या प्रभूच्या भजनासाठी जगायचंय. जिथवर प्रारब्ध आहे तिथपर्यंत राहायचंय, त्याच्यासाठीच जगायचंय. जो प्रारब्ध आहे ना तो प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याच्यासाठी खायचंय जगायचंय. प्रारब्ध आहे तोपर्यंत जगायचंय आणि त्याच्यासाठी खायला लागतं ते जगणं. पण तुकाराम महाराज देवा मी मागतो तुम्हाला, पण कसं मागतो? मला जे पाहिजे ते मागतो. माझ्या जगण्याचं ज्याच्यात भलं आहे, माझं ज्याच्याने भलं होणार आहे ते मी मागतो. अभंगाचं शेवट.
सुरुवात खाली नाही, खाली लिहावं वरून लिहावं, दोन्ही बाजूला कीर्तन करता यावं तर त्याला महाराज म्हणावं. त्याला तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना. देवा ऐसे आवडते म्हणा. काय आवडते? जिने भले संत संघर्ष ऐसे आवडते मना. कारण का जिने म्हणजे जगणे, जगण्याचं जर भलं करायचं असेल तर संतांच्या संगतीत राहावं लागतं. बर, तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे, संत संगतीमध्ये भलं होतो. अहो महाराज, तुकाराम महाराजाला देव म्हणतात, असं काय त्या संगतीमध्ये आहे? तुकाराम महाराज देवाला म्हणते, देवा तुम्ही गाथा वाचली नाही का? त्याच्यासाठी गाथा वाचली. कुणाला म्हणलं? तुम्हाला नाही, तुम्ही पुढे गाथा वाचली. देवाला तुकोबराय म्हणता, देवा तुम्ही गाथा वाचली नाही का? कारण का आम्ही गाथ्यामध्ये अनेक वचन आहेत आमची, तुम्ही गाथा वाचली नाही का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, संतांच्या संगतीमध्ये किती सुख आहे ते सांगतो. देवाला तुकोबराय सांगता, काय सांगू लागले? तुम्ही संतांची संगती मागितली, जिने भले असं सांगता. असं काय संतांच्या संगतीत आहे? काय संतांच्या संगतीत आहे सांगू देवा? तुम्हाला ऐकायचं आहे का? भजन करा. अहो संतांच्या संगतीतलं सुख सांगू का तुम्हाला देवा? अहो रेडा म्हणजे रेडा कोणता? ज्ञानोबराच्या संगतीत किती वेळ होता रेडा? किती वेळ होता? रेड्याकडे असं कोणतं ज्ञान होतं? कोणत्या पोते वाचल्यावर हरिपाठ केलं का? नित्य रेड्यामुखी वेद बोलिला, शांती रूपी प्रगटला. रेड्याजवळ असं काय होतं? काही सौंदर्य होतं, काय ज्ञान होतं, का विद्वत्ता होती, का धैर्य होतं, का असा स्वरूपवान होता? आता काय होतं त्याच्याकडे? पण महाराज माऊलीची सोबत घडली. तुका म्हणे जिने, मला हे सांगायचं, माऊलीची संगत घडली. पैठण पासून येतात एका आळे खट्याला माऊलीच्या हाताने समाधी माऊलीच्या हाताने समाधी दिली. आता रेडे महाराजची रेडा महाराज झाला तर किती महाराज रेडे झाले हे मला माहिती नाही. रेडा मात्र महाराज आदाळ्याला जावत नाही. किती दिंडे आहेत त्याच्या परिसरातल्या, माऊलीच्या जशा दिंडे येतात ना तसं आळ्या खट्याला दिंडे आहेत. आणि एकच जय रेडे महाराज की. का बरं? असं काय पुण्य केलं होतं? काहीही पुण्य केलं नाही, फक्त संतांची संगत घडली. देवा अहो रेड्यासारख्याचा उद्धार ज्ञानोबराय करतात साधू, त्याच्यासाठी काय मागितलं? जिने भले संत संघर्ष ज्ञानोबराया त्या रेड्या महाराजाला समाधी दिली
आणि आता त्या रेड्याचा काय होतो, जल्लोष होतो. कशामुळे झालं हे? संतांच्या संगतीमध्ये. म्हणून संगतीत एवढं सुख आहे, ते कशात सुख नाही. दुसरं सांगू देवा, तुमच्या माहिती सांगते. दुसरं सांगू लागेल. ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये भिंत किती दिवस आली असेल? भिंत. भिंतीवर बसले आणि चल म्हणले. आणि ती भिंत वचन आहे आमचं देवा. तुम्ही गाता वाचित जावा ना. काय म्हणले? उचलींच काय मी तेवढ्या दूर जाय ना. ज्ञानियाची भिंत अंगी ओढी. हा त्याच्यामध्येच आहे. ज्ञानियाची भिंत. देव स्वतः भिंत चालवतो आणि ती भिंत चालते. केवळ ज्ञानोबरायाच्या संगतीचा परिणाम आहे. मला तशी सवय नाही बरं का. मी अभंगाला सोडून जात नाही. मग तुम्हाला ते चटके झुटके गुटके खायचं असेल तर मग उद्या परवा कवा ऐकल्या केला होता बरे. असं कीर्तन नशीब लागते ऐकायला. होय हो. तासाच्या सुनाच्या हॅन कॅन ग काय बी गप्पा चालू. खरं धर्म बुडाला म्हणजे हेच. धर्म बोलणं म्हणजे काय होय? मूगच्या परमार्थाच्या नावाखाली पैसे बी किती बी घ्यायचं आणि काय बी बोंबलायचं. अभंगाची रूपरेषा काहीच नाही. पर्यंत आपण कळत नाही. कधी कधी टाळ केल्याने त्या महाराजाला जागा बनवणार. पण गावलेलं तेच बरोबर. काय चाललंय? सप्त्यात सोम करू नका. ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये भिंतीचा किती योगाला असेल? तुका म्हणे झिने भले संत संघर्षले. कारण का महाराज त्या भिंतीला माऊली चल म्हणले. आणि भिंत तुम्ही म्हणा 50,000 पॉकेट घेणाऱ्या महाराजाला भिंतीवर चलून बघा. चल योगानं आला म्हणे माऊलीच भिंत चालत का, मी बी जातो. असं देश आहे ना माझ्यासारखं. चल भिंत मिळे काय कर. भिंत मिळे काय कर. थोड वैर कोणाला नाही. चल कोण म्हणाल? भिंत म्हणते काय? अरे राजा तिथं बायको कीर्तनाला चल म्हणली तर चल ना. येते का? भिंत चाललायचं योग आहे काय? बायकोला कीर्तनाला चल म्हणलं तर बायको तुमचं ऐकणार. भिंत कधी ऐकावी? कारण का भिंत ऐकले तर संताचा संग झाला. भले संत संघर्षले. भले संत संघर्षले. किती उदाहरणं देऊ देवा तुम्हाला. अहो दुसरं सांगतो म्हणजे तुमच्या माहिती. ज्या ज्ञानोबरायाने काय केलं? तुम्ही नेवाशाला गेलो. नेवाशाला जिथे ज्ञानोबरायाने ज्या खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं काय आहे? मंदिर आहे. खांबाचं मंदिर आहे. भिंतीचं मंदिर आहे. आणि रेड्याचं मंदिर आहे. कारण का भले संत संघर्षले. संताच्या संगतीत गेलं का उद्धार होतो.
माहिती तुम्ही विचारले म्हणून सांगितलं मी. पण तुकाराम महाराजांच्या बोलण्यावर भगवान राजी झाले आणि काय म्हणतात तुकाराम महाराज, तुम्हाला मी संगती देतो. किती दिवसाची देऊ, किती वर्षाची देऊ? काय म्हणजे देव तुकोबरायला म्हणतात मी तुम्हाला संताची संगती देतो, पण किती वर्षाची पाहिजे? देवा वर्षाची कशाला लागते? 6 महिन्याची त्याच्यात अजिबात नको. 4 महिन्याची अजिबात त्याचं नावच नको. किती दिवसाची देऊ? 2 महिन्याची त्याच्याची कमी करा. 1 महिन्याची नाही 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 कमी करा हो. कशाला एवढं लेवाडून घेता? देवाला तुकोबराय म्हणतात. मग हप्त्याची 8 दिवसाची नाही 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 कमी करा. किती दिवसाची? 1 दिवसाची, अर्ध्या दिवसाची? जाऊ द्या मुली कमी करा. देवा कशाला एवढं द्यायचं? अहो एवढा अठाच करून संत संगती मागताय, मी द्यायला तयार आहे, तर तुम्ही ह्यालाही डावळताय. किती पाहिजे तुम्हाला? 15 मिनिटाची नाही 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 10 मिनिटाची, 1 मिनिटाची? जेव्हा कमी करा. मग किती? आता 1 मिनिटाच्या पुढे काय राहतो? अर्धा क्षण घडता संताचे संग, अर्धा क्षण घडता संताचे संग. घडता संत संगती इने होय शांती महत्त्वा. किती म्हणले? अर्धा क्षण. अहो देवा अर्धा क्षण कशाला हो? कमी करा. आता याच्यापेक्षा काय कमी करता? आता क्षणाच्या पुढे तुमच्याकडे काय आहे बघा? निमिष. श्वासाच्या व्यवहारा निमिषाचा काय? त्याच्या अर्ध क्षणापेक्षा निमिष आहे बर. तुमची डोळ्याची पापण थापून वर करण्यात त्याला निमिष म्हणतात बर. आणि त्याच्यातली अर्धी द्या बर का देवा. कशातले? त्या निमिषातली अर्ध निमिष संत संगती द्या. अर्ध निमिष घडता संगती तिने कल्पांची जोडी वैकुंठ कल्पापर्यंत वैकुंठात वास्तव्य करता येत. किती याची? अर्ध्या निमिषाची. आणि आम्ही जलंभर भजन करतो. जलंभर साधूचे पाय घेतो. काय पदरात पडलं नाही. कोण्या साधूचे पाय पडले मलाच कळलं नाही. विठ्ठल अरे पाया ठेवल्याने काय उद्धार होत असतो काय? तसा प्रकार तसा लागतो.
अधिकार संपन्न महात्मा गांधी कोणी झाले महाराज होय हो गबाळ राई महाराज म्हणले अर्ध्या निमिषाची संगती द्या. तू एवढा कुठं अर्थात कशाला केलं महाराज? मी त्याच्यानं गातावाची जाते हो. कोणाला म्हणा देवाला साधू आव्हान करतो देवाला इतके अधिकार संपन्न साधू असतो. तुकाराम महाराज म्हणले देवा अहो मी जी संत संगती मागितली ते केवळ कशासाठी मागितली हे तुम्हाला माहिती नाही. मी सांगतो ऐका. मला माहिती नाही. अरे मी एवढं विश्व तयार केलं मी ब्रह्मांड रचवलं माझ्यापासून कशाला म्हणजे काय म्हणले माझ्या बळे नाही बोलत वेद बोले मी कार्यान सूर्य चाले मी हरिरान प्राणू हले जोया जगाते चालता. अरे मी करणारा हा सृष्टीचा घडामोड आणि तुम्ही मला विचारता आणि मला सांगता. तेव्हा हेच कळलं नाही. हेच करा बरं असू दे बाबा सांगा तुम्हाला नेमकं काय पाहिजे याच्यामध्ये असं काय दडलं. तर तुकाराम महाराज देवाला म्हणतात मला काय पाहिजे अर्ध्या निमिषाच्या संगतीत नाही हो मला पहिलंच भेटले मी 4 युगापासून संत सान्निध्यामध्ये आहे. मला त्याची गरज नाही. तुम्ही सांगितले तुम्ही विचारले म्हणून सांगितले. पण नेमकं तुला काय पाहिजे? मला एकच पाहिजे अभंगाचं 3रं हरिजना नव्हे अंग संग तुझे काय नव्हे अंग आणि संग. आता संग याच्यात काय घडलेलं आहे आणि अंग याच्यात काय घडलेलं आहे. अंगा याच्यात काय असं विशेष आहे की तुकोबरायांनी अंग शब्द टाकला. कीर्तन असं असं. आणि संग संग काय आहे अंग काय आहे. अंग या व्याख्याची शब्दाची व्याख्या काय आणि संग या शब्दाची व्याख्या काय आहे.
मला बाकीचे कीर्तन येईना आणि मी करणार बी नाही. मला बोलवा नका बोल. तुकाराम महाराज म्हणले नाही तया वेन भुकेला विठ्ठल. काय म्हणले महाराज? हरिजनासी ती कसवे सवे नाही, हरिजनासी. ही शब्दांनी काय होतो? ही शब्द कसा आहे? आता मी तुम्हाला एवढं व्याकरण सांगितलं गेलं वेगळं. संघ काय ते काय हे का नाही, तो विषय फार मोठा आहे. मग आपण चर्चातला म्हणा प्रवचनातला विषय आहे. कीर्तन म्हणजे झाले आता 11 तर वाजत आले, म्हणजे तर 2 चरण बाकी आहेत. तर महाराज काय म्हणतात, हरिजनाशी भेटी नवे अंग संग सुटे. तेव्हा तिचे मागतो नाही तुम्हाला. ज्या हरिजनाच्या भेटीमध्ये ज्या वेळेला मला जे भेटतात बर का, नव्हे अंग संग सुटे. कावळं त्यांच्या भेटीमध्ये असं आहे, तुम्हाला माहिती सांगून गेलो. ज्ञानोबरायाच्या भेटीमध्ये रेडे महाराज झाले. ज्ञानोबरायाच्या संगतीमुळे भिंत चालली, भिंतीचं मंदिर आहे. ज्ञानोबरायाच्या संगतीमुळे खांबाचं मंदिर आहे. कारण का त्या हरिजनाशी भेटी. असे हरिजन भेटले, त्या भेटण्यामध्ये भेटून जमणार नाही, नुसते भेटून काम होणार नाही. साधू भेटले याच्यात नवल नाही. जे खरं दडलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. गडबड का करायला काही कळलं गेले. नोहे अंग अंग सुटे. अंग म्हणजे साधूची सेवा करत 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 अविष्य जावं, त्या सेवेची तुटी ठोकली देवा. नव्हे संग म्हणजे त्या संगतीमध्ये साधूची श्रीगुरूची सेवा करण्यासाठी त्याची तुटी होऊ देऊ नको देवा. जोपर्यंत माझ्या जीवामध्ये, माझ्या हृदयामध्ये, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत त्या साधूची सेवा करता यावी. नंबर 1. आता संग, संग ह्या शब्दाची व्याख्या काय आहे? हरिजना श्री भेटी नव्हे अंग संग सुटे. संग ह्या शब्दाने बरं का, भेटीने संग तुटी. काय केलं? साधूच्या संगतीची आणि साधूच्या सेवेची आयुष्यभर तुटी होईल. कारण का त्याच्यामध्ये मी त्या सेवेमध्ये रमवून जागावं. आणि दुसरी गोष्ट देवा, संग म्हणजे त्या साधूने दिलेल्या तत्वाचा, दिलेल्या बोधाचा विसर पडू नये. नव्हे अंग संग तुटी ऐके आवडते. जमतंय की डोक्यावर जाते. आज काही बरोबर नाही बाबा. सपक लागलं विठाला विठाला विठाला. साधूने दिलेल्या तत्वाची, श्रीगुरूने दिलेल्या बोधाची काय होणे? त्या दिलेल्या तत्वाची तुटी होऊ नये देवा. ऐशी आवडते मना, माझ्या मनाला
असं आवडतो देवा. एक तर श्रीगुरूच्या सेवेची चुकी होऊ नये आणि एक तर श्रीगुरूने दिलेल्या तत्वाची चुकी होऊ नये, त्यांच्या विचाराची चुकी होऊ नये. ऐसे आवडते मना देवा, असं मला आवडते बघा. कारण का त्या साधूची, त्या संतांची, त्या श्रीगुरूंची सेवा करा, सेवेमध्ये रममान व्हा. आणि दुसरी गोष्ट देवा, साधून दिलेलं जे बोध आहे, साधून दिलेलं जे तत्व आहे, श्रीगुरूला दिलेलं जे तत्व आहे, त्या तत्वाचा कधीही विसर पडू देऊ नको. एवढीच माझी मागणी आहे. याच्या व्यतिरिक्त मी काय मागणार नाही. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, नवे अंग संग तुझे ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. देवा आठवत करा बरं, नाहीतर तिने विन जीवा म्हणाली. देवा एवढं झालं ना तर काय होतं बघा, अशी स्थिती झाली की आमचं जे मन आहे, आमची जी आवड आहे, काय झालं, आमची जी आवड आहे ना, आता ती आवड राहत काय राहत नाही. तुम्हाला मगाला सांगलो, जशी गंगा समुद्रात गेली की गंगा राहत नाही तर समुद्र होते, तशी आमची आवड, आता ती आवड राहिली नाही तर त्या आवडीचं रूपांतर आमचं वासनेत झालं. ऐशी आवडती मना, देवा पुरवावी वासना. आणि आमची वासना अशी झाली आणि मग जन्म घेणे आहे का नाही. जन्माला कारण काय आहे, वासना. तर आता आमची जी आवड आहे ना तेव्हा, आता ती आवड राहिली नाही, ती आवड राहिली नाही तर त्या आवडीचं रूपांतर काय झालं, वासनेत झालं. म्हणून ऐशी आवडती मना, देवा पुरवावी वासना. विठोबा ऐशी आवडती मना, देवा पुरवावी वासना. आता देवा आमची आवड राहिली नाही. आणि कारण का आवड ज्या वेळेला नसते त्यावेळेला त्या आवडीचं रूपांतर वासनेत झालं आणि तीच वासना जन्माला कारण ठरली. आणि आम्ही किती कारण का घेईन आणि जन्म, तुका म्हणे साधावया किंवा तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे. कारण का सुखे घालावे, आम्हाची आवड राहिली नाही तर आमची वासना, आवड हे वासनेत रूपांतर झाले आणि तीच वासना अनेक जन्म भगवंताच्या भजनासाठी रंगली. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. आणि ती वासना
शांत होण्यासाठी, त्या वासनेचं सुख भोगण्यासाठी. आणि ती वासना पुढे काय केली आणि कोणाच्या सानिध्यात राहावं आणि ते खरं सुख तिला प्राप्त होण्यासाठी काय करावं अभंगाचं देववते चित्ती देववते चित्ती देववते चित्ती खरा